श्री येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा झाल्यानंतर जी पहिली कालाष्टमी येते त्या दिवशी येडेश्वरी देवीच्या मंदिराला चुन्याने सारवण्याची शेकडो वर्षाची जुनी परंपरा आहे। श्री क्षेत्र येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या दरबारामध्ये जे भक्त चुना वेचण्यासाठी जातात येडामाईचा, तो चुना नंतर 5 दिवसांनी येडेश्वरी देवी आंबराईच्या डेऱ्यातून डोंगरावर ज्यावेळेस जाते त्यावेळेस ते चुन्याचे खडे सगळे एकत्र केले जातात। त्यानंतर ते भट्टीमध्ये भाजले जातात। त्यानंतर विधिवत त्याची पूजा करून जे मानकरी आहेत त्यांच्या हस्ते व इतरही भाविक भक्तांच्या हस्ते येरमाळा येथील येडेश्वरी मंदिराला पोथरा दिला जातो। या चुन्याने पोथरा म्हणजेच कलर दिला जातो या चुन्याचा। याच्या मागे देखील खूप मोठं रोचक तथ्य आहे। चुना हा शीतल व थंड असतो, त्यामुळे मंदिर कायम थंड राहतं आणि येडामाईला देखील चैत्रातील कडक उन्हामुळे येडामाईला उन्हाचा त्रास होत नाही। त्यामुळे मंदिराला कलर न देता दरवर्षी येरमाळ्यामध्ये चुन्याचा पोथरा किंवा चुन्याचा कलर देण्याची प्रथा आहे। त्यामुळेच आपण देखील मोहोळमधील श्री येडेश्वरी बाईसाहेबांच्या मंदिरामध्ये कालाष्टमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण देखील चुन्याचा पोथरा मंदिराला देऊन घेत आहोत। 5 खड्यांची आपण पूजा करून घेतली, त्याला हळदी कुंकू वगैरे लावलं, त्यानंतर उदबत्ती ओवाळून घेतली, त्यानंतर कापूर देखील ओवाळून घेतलेला आहे। आपण मंदिर सारवण्यापूर्वी या चुन्याची वगैरे हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली। कोणतंही शुभ कार्य आपण सुरू करताना आधी पूजा करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे, त्यामुळेच आपण याची पूजा करून घेतली। पहिला मान हा श्री क्षेत्र येरमाळा येथील येडेश्वरी देवीचा आहे। तिथे कालाष्टमी दिवशीच मंदिर सारवलं जातं चुन्याने। त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण मोहोळमध्ये सारवून घेत आहोत। अगदी दरवर्षी आपण मोहोळमध्ये देखील या रेश्मा रणदिवे म्हणून भक्त आहेत येडेश्वरी देवीच्या, तर याच दरवर्षी मंदिर सारवण्याचा यांना आपण मान दिलेला आहे। दरवर्षी यांच्या हातून मंदिराला चुन्याचा पोथरा किंवा मंदिराला चुन्याचा कलर देण्याची सेवा सादर होते। या भक्ताने निस्वार्थपणे मंदिराची सेवा सादर केली, त्यामुळे या भक्ताला येडेश्वरी देवीची ओटी व श्रीफळ देऊन देवीचा मान देण्यात आला। हे येडामाय, अशीच निरंतर तुझ्या सर्व भक्तांकडून तू सेवा करून त्यांचा आनंदी आनंद कर। देवळ सारवलं चुन्यानं मोत्याच्या पाण्यानं ग देवळ सारवलं।